माजी नगरसेवकाकडून मशालीची तोडफोड याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पाहूया सविस्तर बातमी। अवघ्या 7 दिवसांवर नाशिक लोकसभा निवडणुकीचे मतदान येऊन ठेपले। या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून प्रचारावर जोर दिला जात असल्याचं पाहायला मिळतंय। महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांची प्रचार रॅली सोमवारी दुपारी शहरातील सिडको पार्क परिसरातून सुरू होती। या रॅलीमध्ये सहभागी असलेले माजी नगरसेवक संशयित मुकेश शहाणे यांनी येथील प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या संपर्क कार्यालयात प्रवेश करत पदाधिकाऱ्यांच्या हातातून मशाल हे चिन्ह हिसकावून घेत मोडतोड केल्याची घटना घडली। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात शहाणेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी अधिक माहिती दिली। खासदार गोडसे यांच्या प्रचार रॅलीमध्ये आज त्यांची प्रचार रॅली होती, ती तिथून मुंबई नाक्याच्या हद्दीतून निघाली होती। ती अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीतून पवननगर, उत्तमनगर, शुभम पार्क मार्गे माऊली लॉन्स अशी जात असताना शुभम पार्क येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार प्रकाश वाजे यांच्या प्रचार कार्यालयासमोरून जात होती। तेव्हा प्रचार कार्यालयासमोरून जात असताना अचानकपणे उमेदवार पुढे निघून गेल्यानंतर मुकेश शहाणे हे पाठीमागे येऊन त्यांनी तिथे प्रचार कार्यालयाच्या समोर उभे असलेल्या कार्यकर्त्यांची बाचाबाची केली आणि त्याच्या हातातून मशाल घेऊन खाली टाकली आणि शिवीगाळी केली। बाबत श्री भूषण रमेश भामरे वय 32 वर्ष यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे। त्या तक्रारीवरून अंबड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करत आहे। दरम्यान सिडको शुभम पार्क परिसरात गोडसे यांच्या प्रचार रॅलीत सहभागी झालेले शहाणे यांनी वाजे यांच्या कार्यालयात पुढे रॅली पोहोचतात वाहनातून खाली उतरले। धावत जात ते वाजे यांचं कार्यालयात गेले। यावेळी तिथे असलेल्या कार्यकर्त्यांना दमबाजी करत शिवीगाळ केली आणि मशाल चिन्हाची मोडतोड केली, असं अंबड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीत म्हटलंय। याबाबत ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी अधिक माहिती दिली आहे। हेमंत गोडसेंची रॅली होती, संदर्भात शुभम पार्क येथे डीजी सुरेशी यांचं कार्यालय होतं। ते आमचं उमेदवाराचं संपर्क कार्यालय आहे। त्या ठिकाणी अतिशय शांततेने आमचे शिवसैनिक उभे असताना, पदाधिकारी उभे असताना, रॅलीतून चालू असताना त्या ठिकाणी मुकेश शहाणे या नावाच्या ग्रस्तांनी खाली उतरून आमच्या पदाधिकाऱ्यांना दमबाजी केली आणि मशाल या चिन्हाचं हातातून हिसकून तोडफोड केली। निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचा भंग त्या ठिकाणी झाला। निवडणूक निर्णय अधिकाऱ्याशी माझा फोनवरती चर्चा झाली। पोलीस कमिशनर साहेब यांच्याशी पण चर्चा झाली की असं कृत्य आम्ही सहन करून घेणार नाही, तुम्ही तुमची FIR नोंद करा, आम्ही कायदेशीर कारवाई करतो। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपविभाग प्रमुख भूषण भामरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात शहाणे यांच्या विरुद्ध निवडणुकीतील अधिकृत पक्ष चिन्हाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबतचा पुढील तपास अंबड पोलीस करतात। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।